चर्चा दंगेकरांची जास्त आहे. भाजप बरं वाटतं का काँग्रेस बरं वाटते? काँग्रेस. 20 वर्षात ड्रेनेज लाईनीचं काम कुणीच केलेलं नाही. ओनली 1.5 वर्षाचा दंगेकर आला, त्यांनी कामं केली. आमच्या इथं फक्त दंगेकरांनी काम केलेलं आहे आणि कोणाला इथं विचारा. मध्ये दंगेकरांनी स्वतः बॉड्यांना हात लावलेला आमच्या बरोबर. मी वैकुंठ मशीन भूमित कामाला आहे. कोविड मध्ये मी बॉड्या जाळल्यात, भाऊंनी बी आम्हाला मदत केलेली. काय पुण्यामध्ये दंगेकर येणार? ह्याच्या आधी इथं पूर आले, काय आले, कोणी आलं नाही, त्यावेळेस फक्त दंगेकर होतं. त्यामुळे ऑनली ऑन दंगेकरच आम्हाला पाहिजे. खासदार म्हणून अजून याच्यावर मंत्री, मुख्यमंत्री कोणी पण म्हटलं ना तरी आम्हाला दंगेकर म्हणूनच पाहिजे. एक फोन केला तर पटकन रात्र असू केव्हाही असू बोला ना ताई असं म्हणतात. म्हणजे अतिशय उत्तम माणूस आहे. म्हणत नाही कुठल्या भागातलं आहे, कुठलं आहे, काय असं विचारपूस नाही. ठीक आहे ताई, होणार काम असं म्हणून म्हणतात. काही नाही, माझं स्पष्ट मत आहे, दंगेकर माणूस चांगला आहे, काम करतो, कुणाच्या बी हाकेला धावून जातो तो, म्हणून दंगेकर यावा. हे भाजपवाल्यांनी काय केलं, वाटलं एवढ्या वर्ष निवडून आले, काय मदत केली तर काय केली नाही मदत. मोदींनी फक्त गाजर दिलाय हातामध्ये लोकांच्या, बस, बाकी काय दिलं. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी न्यूजमध्ये. पुणे लोकसभा मतदारसंघाचा कौल आपण जाणून घेतो आहोत. पुण्याच्या निवडणुकीमध्ये चुरस बघायला मिळते, कारण काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर मैदानामध्ये आहे, तर भाजपकडून सुद्धा मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे ह्या तिघांनाही पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. ह्या तिघांचाही फॅन फॉलोअर्स पुण्यामध्ये मोठा आहे, पुण्याच्या बाहेरसुद्धा यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं हा ज्या सामना आहे पुण्यातला, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. भाजपने जागा प्रतिष्ठेची केली आहे, तर काँग्रेसने सुद्धा ही जी काय जागा आहे ती आपल्याकडे घेण्यासाठी प्रतिष्ठापना लावलेली आहे. मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी 13 तारखेला मतदार ठरवणार आहेत की पुण्यातून दिल्लीला खासदार म्हणून कोण जाणार आहे. म्हणून पुणेकरांचं नक्की मत काय आहे, पुणेकरांचा कौल नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पुणे शहरातील राजेंद्र नगर या भागामध्ये आहे. या भागातील काही लोकांना भेटणार आहोत आणि काय एकंदरीत कौल आहे जाणून घेऊ. मावशी नमस्ते, काय नाव तुमचं? काय नाव काय? नाव माझं सुनीता. सुनीता. इथले राहणार का तुम्ही? तर तुम्हाला निवडणूक लागली, कळालं का? हो. थांबा की 2 मिनिटं फक्त बोला. हो मला. बरी तर रवींद्र दंगेकर एक आहेत, मुरलीधर मोहोळ एक आहेत, वसंत मोरे एक आहेत. तुम्हाला काय वाटतं इकडे काय होईल? म्हणजे लोकात काय चर्चा चालू आहे सध्या? मला काय एवढं त्यातलं माहित नाही. बरं कसं चाललंय, काय व्यवस्थित आहे का सगळं? हा, तुम्ही काय करता व्यवसाय? काय नाही, मी सध्या घरीच आहे. सध्या घरीच आहे. बरं, ठीक आहे. तर प्रतिक्रिया आता सुरू करू. इकडे एक बाबा बसलेत, त्यांना काय वाटतं? तुमचं आहे काही? नाही, राजा भाऊला बोलतो की नंतर. तुमचं नाव तर सांगा फक्त. आपा माझं किशोर जाधव. तुमचं आहे काही गाडा? त्यांचा आहे. तुम्ही? मी आपल्या वस्तू यांच्याबरोबर. बरं, इथंच आहे का राहायला? हां. प्रॉपर कुठले? प्रॉपर पुणा. प्रॉपर पुणाच. मी सगळा जन्म इकडे गेला, पिढ्यान पिढ्या. बरं, काय इकडे निवडणुकीचं कसं काय? इकडं निवडणूक ते आहे चालले. बरं, सगळं म्हणजे जास्त करून दंगेकर, रवींद्र दंगेकर काँग्रेसचे. बरं, भाजप का नाही इकडे लोक भाजपला टाळतात? कारण भाजपचं पहिल्या नगरसेविका होऊन गेलेले आहे तिथं. बरं, काय कामं नाही झालेली, त्यामुळे सगळं इथं नाराजी आहे. बरं, त्यामुळे दंगेकरांचं नाव. दुसरं नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतंय वर केंद्रात? आता केंद्रात आहे, परंतु आता पब्लिक जरा नाराज आहे ना, काही कारण असतं. काय कारण तरी? अरे महागाई वगैरे अमुक तमुक. महागाई आहे. बर, त्यामुळं जरा दंगेकरांचं जास्त आहे. दंगेकरांचं जास्त वाटतंय तुम्हाला? बरं, ठीक आहे. नमस्कार. गाड्यावर रोज लय लोक येत असतील, काय चर्चा असते लोकांच्या? हा, लोकांच्या काय चर्चा असते? चर्चा जोरात आहे. कोणाची? दंगेकर. काय दंगेकर? दंगेकर कामं त्यांची आहेत ना, भरपूर काम आहेत. हो. मुरलीधर मोहोळ पण म्हणतात की त्यांची काम आहेत. कोविड मध्ये काम केलेत त्यांनी म्हणून. कोविड मध्ये त्यांनी काम केलेत म्हणून. हा, काम आहेत झालेली सगळ्याची. बरं, पण चर्चा दंगेकरांची जास्त आहे. काय कारण काय दंगेकरांच्या? कामं वगैरे केलेली नाही का? काय कामं केलेत त्यांनी? ते भरपूर कामं केली. भरपूर काम केलेत. हा. नमस्कार. 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 आता घेतो घाई घाई. बरं, पुणेकरच का? पुणेकरच. बरं, एका शब्दात सांगा कसं चाललंय वातावरण? वातावरण बेकार आहे. बेकार आहे इकडलं हे वातावरण? निवडणुकी वातावरण बीजेपीचं हे वातावरण सध्या चालू आहे, हे वातावरण हे ठीक आहे आम्हाला. हे ठीक आहे. बरं, भाजप बरं वाटतं का काँग्रेस बरं वाटते? काँग्रेस. भाजप का नको? महागाई. अजून
महागाई आहे, सगळीच महागाई आहे. अजून काय बोलणार तुम्हाला आता? महागाई महत्वाची, महागाईची आहे. महागाई. सामान्य माणूस मावशी काय नाव तुमचं? बोराडे. बोराडे इथलेच का तुम्ही? हो. किती वर्ष झाले इथं राहताय पुण्यात? 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं. म्हणजे 30 वर्ष झालं राहते. 30 वर्ष झालं राहताय इथं. निवडणूक लागली माहित झालं का तुम्हाला? माहित आहे की मग मी इथलीच आहे. ती रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे 3 उमेदवार आहेत. बरं कोण वाटते तुम्हाला? आता बरे तर आम्हाला वाटतात काँग्रेस. काँग्रेस का हो? काँग्रेस का? असंच नरेंद्र मोदींनी कामं केलीत म्हणले. केलेत. बर मग आता काय ह्या वेळेस काँग्रेस मत नाही ती भाजपला असतील की, पण आपल्या मनाचं मत आपण कोणाला द्यायचं ते आपण ठरवतो. तुमचं ठरलंय. काँग्रेस का बरं वाटतंय तुम्हाला? असं काय नाही, बर जे मनात काय आहे ते आपण बोल. बरं ती पहिला दिवस तुमचं आणि आता दिवस काय फरक वाटतोय तुम्हाला? पहिले दिवस आणि आत्ताचे दिवस. आता तर सगळी महागाईच आहे. महागाई आहे. परवडतंय का पुण्यात राहायचं? आता पुण्यातच मी 30 वर्ष झालं राहते म्हणल्यावर आता परवडायलाच पाहिजे. हो ठीक आहे. अजून काय आहेत बघू, काय प्रतिक्रिया आहेत. इकडं काय लोक आहेत अजून? तुम्ही बोलला हो का नाही आता? बरं इकडं आहेत काय? नमस्ते ताई. नमस्कार, बोला की. काय निवडणूक लागली, कसं वातावरण आहे इकडं? एकदम मस्त. धनगेकरच येणार. विजय धनगेकरांचाच आसन. नाव विचारच आधी सांगितलं तुम्ही धंगेकर. अहो इथं कॅमेरे बसवल्या. ड्रेनेज लाईनीचं 20 वर्ष झालं. आमदार म्हणून, खासदार म्हणून पुण्याचेच होते. 10 वर्ष झाले. 30 वर्ष कसब्याची सत्ता होती. तिथं उमेदवार कोणाचे होते? भाजपचे होते. 30 वर्षात कामं काय केली? आता 20 वर्ष झाले ह्या बिल्डिंग बांधल्यात. 20 वर्षात ड्रेनेज लाईनीचं काम कुणीच केलेलं नाही. ओनली 1.5 वर्षाचा धनगेकर आला, त्यांनी कामं केली. लगेच काम केलं. तुम्हाला सांगते, एक रिक्षा जळली, लेटर दिलं फक्त. आज लगेच 8-15 दिवसात कॅमेरे लावले. मग कोणाला उमेदवारी द्यायची? धनगेकरांनाच देणार ना आम्ही. आज सकाळचं सांगते मी तुम्हाला, इथे एक पेशंट मेलं जी बिल्डिंगला, म्हणजे बी बिल्डिंगला माझ्या घरी आले. असं असं झालं म्हणले. एक आमदारांना फोन केला. 50,000 रुपये बिल होतं. गुजराती आहेत, रोज टोपलं घेऊन फिरणारे आहेत, हातावरचे पोट. कोणता आमदार आला नाही, खासदार आला नाही, घरात मयत झाली, अजून कोणी भेटायला नाही आलं. पण एक फोन केला धनगेकरांनी, 50,000 रुपये बिल माफ केलं. म्हणल्यावरती उमेदवारी आम्ही नक्कीच धनगेकरांचा विजय करू ना. गोरगरिबांचा नेता आहे. भाजप का नको? भाजपाने काय केलं? आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, दाखवा ना काम. सिलेंडरचे भाव किती वाढले, तेलाचे रेट काय वाढले. 70 वर्षात 70 रुपयांनी पेट्रोल होतं. 10 वर्षात कितीने पेट्रोल झाले? आज तुम्ही दाखवताय ना, सांगताय ना. गाडी जाऊ दे. भाजपने मेट्रो केली म्हणून. मेट्रो मध्ये बसून कोण फिरायला लागले ते दाखवा. रोजंदारी वाढू द्या. गोरगरिबांची पोरं किती लावली कामाला दाखवू द्या. 15 लाख खात्यावरती टाकतो म्हणले. किती जणांचे 15 लाख पडलेत? माझ्या तर नाही बाबा पडले नाही. त्याच्यामुळे मी कसं सांगणार की माझ्या खात्यावरती 15 लाख रुपये पडले? मला म्हणलं की 350चा गॅस 450ला झाला तर ती मुराने वरडायला लागली. एवढ्याचा महाग झाला सिलेंडर. आता लाकडं जाळायची वेळ आली ना, 1100ला गॅस भरतोय. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांमध्ये फरक काय दिसतोय तुम्हाला? फरक काय? मुरलीधर मोहोळ महापौर होते. किती वेळा प्रभागात आले ते विचारा बरं. आता 1.5 वर्षाचे आमदारके आले, रासने आले. रासने किती वेळा येऊन गेले ते विचारा त्यांना. मग आम्ही म्हणू की हा रासने आम्हाला गोरगरिबांना भेटायला आला. हा सगळा भाग आहे तो फक्त सामान्यांचा भाग आहे. तसा आमदाराला कधीही फोन करावं, रात्री, अपरात्री, दिवसा, सकाळी. आता प्रचारात आहे तरी फोन उचललाय म्हणल्यानंतर आम्ही काय म्हणणार? कोण म्हणणार? येणार. आमदारकीचं वेगळं, खासदारकीला दिल्लीत प्रश्न सोडवा लागतात. अहो दिल्लीत काय, कसब्यातला आमदार आहे, दिल्लीतला खासदार झाला तरी कसब्यातला खासदार होणार ना. हा विचार करा ना. ठीक आहे. अजून काय? ताई नमस्कार. नमस्कार. हे म्हणतात रवींद्र धंगेकर निवडून येतील खासदार. हो येणार ना, धंगेकरच येणार. कसं काय असं शक्य? कामं केली आहेत त्यांनी. कामं केलेत. याच्या आधी कोणीच इथं कामं केली नाही. जे त्यांनी कामं केली आहेत ना ते कोणीच कामं केली नाही. ड्रेनेज लाईन सगळ्या बदलल्या, कॅमेरे बसवून दिलेत, दवाखान्याची बिलं माफ केली. प्रत्येक कामासाठी आम्हाला खांब पडला, कोण उचलाय नाही आले. एका फोनवर कामं होतात ते आमचे. त्याच्या आधी कधीच कोणाचे झाले नाहीत. आमची स्वतःची झाली. आम्ही जनतेची करून घेतोय. आम्ही कार्यकर्ते म्हणून बोलत नाहीये, माणूस म्हणून बोलतोय. मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांनी कोविड मध्ये खूप चांगलं काम केलं म्हणून. आमच्या इथं तर नाही केलं.
नाही केलेलं आमच्या इथं फक्त दंगेकरांनी काम केलेलं आहे आणि कोणाला इथं विचारा काम फक्त विचारणं कोविड मध्ये दंगेकरांनी स्वतः बॉड्यांना हात लावलेले आमच्या बरोबर. मी वैकुंठ मशीन भूमीत कामाला आहे. बरं बरं बरं. कोविड मध्ये मी बॉड्या जाळल्यात. भाऊंनी बी आम्हाला मदत केलेली. मुरलीधर मोहोळ तिकडे आले होते. माहित नाही, एकदा येऊन गेले रावण मारला फक्त त्यांनी. भाऊंनी स्वतः बॉड्यांना हात लावला होता आमच्या बरोबर. कोण नाही धरायला चल मी धरतो भाऊ. स्वतः वाटलं तुम्ही वैकुंठ मध्ये कर्मचाऱ्यांना बी विचारा, ते स्वतः तुम्हाला सांगते. दुसरं आणि काय भाऊंचे बरं रवी भाऊला मतदान करायचं दुसरं काय कारण? भरपूर आहे त्यांना. तुम्ही आहे ना ते त्यांच्याकडे कोण नागरिक गेला ना तर विचारत नाही त्यांना की तू कुठं राहतो, काय नाव त्यांना कसं नाव काय कुठं राहतं कुठल्या प्रभागात राहतं विचारत नाही. काम काय विचारतात काम फक्त. विचारतात. नाही, काम काम विचारतात काय काम आहे तेवढंच, बाकी काय नाही. जनतेच्या मनातले ते. जनतेच्या मनातले. नमस्कार, काय नाव तुमचं? गजेंद्र तिकडे बघा थोडं, कॅमेरा आहे. हा काय वातावरण, काय निवडणुकीचं काय माहिती आता आपल्याला तर. काय माहित नाही. बघा ठीक आहे. अजून काय लोक आहेत आपल्या सोबत? हे सगळे तुमच्याकडे जावा म्हणा लागले. काय बोला ना. काय त्याचं वातावरण? बोलायचं वातावरण आता दोन्ही पक्षाचं चांगलं आहे, एकदम जोरात आहे. दबाव आणायला लागले तुमच्यावर? नाही दबाव नाही. हं. कसं आहे, आमदार म्हणून दंगेकर साहेब आमच्या वार्डा प्रभागामध्ये चांगलं काम करतात. बरोबर. त्यांनी आमच्या इथे बरेचसे कामं केलेत, बरं. त्यात काही विषय नाहीये. हं. पण खासदार म्हणून हं. आता आम्ही बघतोय मुरली अण्णा मोहोळ. खासदार मुरल्यांना मोहोळ. बरं, काय कारण? कारण म्हणजे चांगले काम करतात. चांगलं काम करते. बरं. त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत. गल्लीत दंगेकरांचं नाव घ्यायला लागली ती. हो बरोबर आहे ना. दंगेकर साहेबांनी कामं चांगली केलीत आमच्या बरं इथे. बरं बरं बरीचशी कामं केलीत. मग आमचं मेन ड्रेनेज लाईनचं काम होतं. बरं बरं. विवेकश्री म्हणजे आता आमच्याकडे महानगरपालिका यासरे असल्यामुळे कोण लक्ष देत नाहीये. पण दंगेकर साहेबांनी PMRDतनं चांगली कामं केलेली. तुम्हाला वाटतंय रवींद्र दंगेकर मुंबईत आणि मुरलीधर अण्णा दिल्लीत? हा बरोबर. असं नियोजन हो आहे? असं नियोजन. होय. हो. असं नियोजन आहे इकडं? एवढ्या म्हणजे चंद्रकांत पाटलांनी 15 लाखाचा निधी हा कसब्याचा पर्वतीला वळवला. तर 15 कोटीचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला आणि परत कुठं निधी गेले? दिल्लीत गेले भांडायला. हा, तर त्यांना सांगा भाजपावाल्यांनी काँग्रेसचं ह्याचं काम करायचं, कसब्याचा विकास करायचा होता तर कसब्याचं करा ना. निधी इकडं तिकडं पळवायची गरज काय होते? तर त्यांनी दिल्लीत झाले, आमदार झाले, पण दिल्लीत कुठं भांडायला गेले? कशासाठी गेले? आमच्यासाठी गेले ना. त्यांच्या खिशात घालायचे होते का पैसे? तिथं गेले आणि ते 15 कोटी घेऊन आले आणि आमचा विकास केला. म्हणून आम्हाला वाटतं की आमचा आमदार दिल्लीत गेला पाहिजे. काय वाटतंय? आता तो त्यांचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा निधी बी घालला अरबी समुद्रातला. कुठं स्मारक तयार झालं? मार्ग तयार झाला नाही. झालं का तयार? सांगा तुम्ही, सांगा बरोबर आहे, स्वतः. भूमिपूजन झालं नुसतं. हा, नुसतं भूमिपूजन इकडे झालं. फक्त भूमिपूजन केलं, स्मारक त्यांनी त्यांच्या इथं उभे केले आणि इथं शिवाजी महाराजांचं नाव घेतात. नमस्कार, बोला बोला. काय वाटते तुम्हाला? काय पुण्यामध्ये दंगेकर येणार? दंगेकर यांना 100%. हे आता मोहोळ म्हणले की हो, त्यांना म्हणून त्यांचा विचार होतो. माझा विचार दंगेकर आहे. तुमचा विचार दंगेकर? दंगेकर आहे. का दंगेकरांना एवढं का प्रेम करता इकडली माणसं सगळी? नाही, काम करायला चांगला माणूस आहे, हाकेला धावून येणारा माणूस आहे, काम करा वैयक्तिक माणूस म्हणजे साधारण माणूस आहे. अजून माणूस टू व्हीलरवर फिरतो. मुरलीधर मोहोळ म्हणतात की आमच्या काळातला विकास झाला आहे, मेट्रो आली. बरं, हे मेट्रो 10 वर्षापूर्वी चालल्या पाहिजे होती. आता जरी मेट्रो जरी आली आहे तरी पुण्यात ट्रॅफिक अजून पण आहे. ते मिटलंय का? त्याच्यावर नियोजन करा ना व्यवस्थित. अजून ट्रॅफिक तसंच आहे. आजच पेपरला बातमी आली. ट्रॅफिक होईल का कमी? दंगेकर निवडून आलं तर ट्रॅफिक कमी होईल वाटतंय का? होईल ना काहीतरी. परत काहीतरी नियोजन होईल. मेट्रो येईल, वाढेल, अजून संपूर्ण शहरभर फिरेल. मेट्रो होईल. बरं, ठीक आहे. अजून काय ताई आहेत आपल्यासोबत? आज 3 वर्षाच्या पोराला सांगावं लागत नाही की कोण आलं पाहिजे. तेही म्हणतात की नाही दंगेकरच आले पाहिजे. मुरलीधर हे महापौर होते हे आम्हाला आत्ताच्या इलेक्शनामुळे कळलंय, खासदारकीच्या की उभा राहिल्यावर, की मुरलीधर मोहोळ हे कोणतरी होते. ह्याच्या आधी इथं पूर आले, काय आले, कोणी आलं नाही. त्यावेळेस फक्त दंगेकर होतं. त्यामुळे ऑनली ऑन दंगेकरच आम्हाला पाहिजे खासदार म्हणून. अजून याच्यावर मंत्री, मुख्यमंत्री कोणी पण म्हटलं ना तरी आम्हाला दंगेकर म्हणूनच पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मत फक्त हाताच्या पंजालाच द्यायचं आणि पण आता आमदार दंगेकरांनाच म्हणून इथं अवेलेबल होतो, खासदार झाले, नाही, नाही, ते- मंत्री झाले, तर
तुमच्याकडे येतील का? हो येणार ना, ते माणूस म्हणून खूप चांगले आहे, त्याच्यामुळे 1000 वेळा दंगेकरच आले पाहिजे. आणि येणार इथं छोट्या मुलांनाही विचारा की तुम्ही त्यांना कोण पाहिजे, ते दंगेकरांचंच नाव हे काय तुम्ही सांगणार. सांगितलं असेल नाही माझी आहेत म्हणून नका कोणाला पण विचारा, तरी पण दंगेकरांचंच नाव सांगते. माझी मुलं नाही, असं काही मुलांना शिकवलंय म्हणून नाही. इतर कोणाकडेही जाऊन विचारा, दंगेकरांचंच नाव सांगते. काय वाटतं ताई तुम्हाला? दंगेकर यायला पाहिजे. काय कारण? कारण की ते माणूस खूपच चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं ताई? माणूस म्हणून खूप छान आहे. काय अनुभव आहे तिकडे? अनुभव आहेत ना, म्हणजे आपली कुठलेही कामं करायला सांगितली तर ते करतात. एक फोन केला तर पटकन रात्र असू केव्हाही असू बोला ना ताई असं म्हणतात. म्हणजे अतिशय उत्तम माणूस आहे. म्हणत नाही कुठल्या भागातलं आहे कुठलं आहे काय असं विचारपूस नाही. ठीक आहे ताई होणार काम असं म्हणून म्हणतात. हो आमदार म्हणून येणार. बाबा काय वातावरण आहे तुम्ही सांगायचं सांगितलं कसं आमच्या कळायचं? इथं दंगेकरच यायला पाहिजे, बाकी कोण नाही यायला हे पाहिजे. सगळे मान लागलेत म्हणून दंगे नाही नाही करताय असं का? काही नाही. माझं स्पष्ट मत आहे, दंगेकर माणूस चांगला आहे, काम करतो, कुणाच्या बी हाकेला धावून जातो तो, म्हणून दंगेकर यावा. हे भाजपवाल्यांनी काय केलं वाटलं, एवढ्या वर्ष निवडून आले, काय मदत केली इथं येऊन? काय केली नाही मदत. मोदींनी फक्त गाजर दिलाय हातामध्ये लोकांच्या, बस बाकी काय दिलं गाजर दिले दिलंय गाजरच दिलंय. आणि नुसतं देतो. काय स्वस्त केले सांगा बरं? सिलेंडर स्वस्त केलं काय? 100 रुपये काय स्वस्त केलं? काय स्वस्त केलं नाही त्यांनी. दंगेकर यायला पाहिजे, बस आमचं एवढंच मत आहे. बाकी दंगेकर येतील का पण? येणार ना 100% काम भाजपने चांगलं आहे किती त्याचं. ताकद लावली आहे? अहो भाजपने पैसे वाटतात ते म्हणून ताकद लावली, त्याचा काय उपयोग आहे? तिथं बटन केलं ना, ह्याच्यावर बटनावर बोट ठेवलं की ते बटन तिकडच जातंय, मत कुठं? भाजपलाच जातंय. मग कसं असला निवडून यायचं कार्यक्रम बरोबर? अहो काय आहे, सगळं लवाड खेळ आहे, सगळा भाजपचा लवाड खेळ आहे आहे. भाजपचा लबाड खेळ आहे. तर या प्रतिक्रिया आहेत. आता थांबूया. खरं तर हा भागाच्या एकंदरीत प्रतिक्रिया जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की रवींद्र धंगेकर यांनी आमदारकीच्या या सगळ्या काळामध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचली असतील. लोकांचे प्रश्न होते, ड्रेनेजचा प्रश्न असेल, या भागात CCTV कॅमेरे असतील, CCTV कॅमेऱ्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता असेल, तर या ज्या काही बाबी आहेत त्या गोष्टीवरती काम केलेलं आहे. आणि त्यामुळं रवींद्र धंगेकर यांना या भागातून लीड जाण्याची शक्यता सध्या तरी दिसते. मात्र मतदानासाठी अजून 4 ते 5 दिवस शिल्लक आहे. त्या सगळ्या काळात कशा पद्धतीने एकंदरीत गणित फिरतायत आणि लोक मतदान केंद्राकडे जाताना मतपेटीत नक्की काय कौल बंद करतायत यावरच पुण्याचा नक्की खासदार कोण आहे हे आपल्याला कळणार आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, पुणे.